सिरस्कोट पॉईंटला बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुंडन आंदोलन आमचे सहकारी मित्र एकनाथ जिंकले, गौतम देवके करीत आहेत. खरंच फार लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे. आपण म्हणतो की स्वातंत्र्यामध्ये आहोत, पण 80 वर्षाचं स्वातंत्र्य कसं झालं? कारण आम्ही काय मागत आहोत सरकारकडे, प्रशासनाकडे की बस जाण्यासाठी रस्ता. किती वर्ष झालं हा? आपण म्हणतो 80 वर्ष झालं. 80 वर्षापासून आम्हाला रस्ता मिळत नाही. खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की वारंवार आंदोलन करून लेखी देऊन सुद्धा प्रशासन लोकप्रती लक्ष देत नाही. मी इकडल्या कारण इथल्या आता मी स्वतः बघितलं असताना हा इतके खड्डे झालेत. पावसामध्ये तर चालता येत नाही, कारण शैक्षणिक आहेत, व्यापारिक आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत आणि या रस्त्याने भरपूर वर्दळी आहे. इतकी वर्दळी आहे, मेन रोडला सुद्धा इतकी वर्दळ नाही, पण या रस्त्याला वर्दळी आहे. त्या वर्दळीला बघून त्यांना प्रशासनाला जाग आली पाहिजे. मी आता चोपडा साहेबाशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे बाबा आम्ही 2-3 महिन्यामध्ये करूत. मी चोपडा साहेबाचं अभिनंदन करतो की चांगला अधिकारी भेटला. आम्हाला अपेक्षा आहे की त्या अधिकाऱ्याहून 3 महिन्यामध्ये रस्ता होईल. मी हटकर साहेबालाही बोललो. हटकर साहेबाचं म्हणणं आहे बाबा मुरुम गिट्टी टाकल्यावर काही होत नाही साहेब. आपण स्वतः येऊन बघले बी असतील, पण आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण 80 वर्ष म्हणतो आपण या सत्ता वेळ, पण इथं आमदार पण खासदार पण लक्ष देत नाहीत. हे लाजिरवाणी गोष्ट आहे. निवडून दिलेले आम्हीच आहोत. मी इकडल्या सर्व भागातील नागरिकांना विनंती करतो बा लोकप्रतिनिधी कसा असावा. आपल्याला सगळं आपण निवडून कशासाठी देतो की आपल्या ज्या मागण्या आहेत छोट्या या प्रशासनाला दाबून करायला पाहिजे. आपली मागे आपण तुम्हाला काहीच मागत नाही, सार्वजनिक रस्ता मागतो. हे सार्वजनिक रस्तासुद्धा आपल्याला भेटत नाही. खरंच हे आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. मी आपल्या माध्यमातून त्या लोकप्रतिनिधीचं प्रशासनाचं जाहीर निषेध करतो. आणि हे जर 3 महिन्यामध्ये जिंकले साहेब म्हणले 6 महिने, पण मी म्हणालो 3 महिन्यामध्ये जर रस्ता झाला नाही तर सर्व पक्षीय जे आमचे मित्रपक्षी असतील एवढं मंद आंदोलन करीत या प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही. तशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. माझे शब्द संपवतो. जय हिंद.